आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा सांगणार की तुम्ही पण चाला, म्हणजे तुम्ही चालाल. सिडेंटरी लाईफस्टाईलचा मानसिक आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो? अशा स्टडीज आहेत की जे काहीच ऍक्टिव्हिटी करत नाहीत त्यांच्यामध्ये डिप्रेशनचा धोका जे ऍक्टिव्हिटी करतात त्यांच्यापेक्षा 10 पट. आई वडील काय करतात? मुलगा रडला किंवा तो जेवण करत नाही, सरळ त्याच्या हातामध्ये मोबाईल देऊन टाकतात. आपल्याला आपल्या रूट्स कडे जावं लागेल. कोणीतरी त्या पोरांना सांभाळणारं असलं की आणि त्यांच्यासोबत खेळणारं असलं की ऑब्व्हियसली त्यांना मोबाईल लागणार नाही. एखादी सिगारेटच मारू दे, म्हणजे आयटी कंपन्यांमध्ये, मेट्रो सिटीमध्ये तर आजकाल मुलं इन्स्टंट आनंद देणारी गोष्ट डोपामिन रिलीज करते. एक सिगारेट मारली डोपामिन रिलीज झाला, एक सिगारेट मारली डोपामिन रिलीज झाला. हा डोपामिन 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 वाढत 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 जातो आणि कालांतरानं ते आपल्यासाठी घातक असतं. आमचं कामच बसवू नये, आम्ही तर लॅपटॉप घेऊन किंवा कॉम्प्युटरवर आमचं काम असतं. कॉन्शियसली तुमच्या ब्रेनला सांगा की मी 24 तास बसलेलो आहे आणि मला कमीत कमी 3-4 तास काही ना काही ऍक्टिव्हिटी करायची आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काहीतरी वेगळ्याच्या या नवीन चर्चा सत्रात मी मयुरी पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला चर्चेचा विषय आहे सिडेंटरी लाईफस्टाईल आणि त्याचे आरोग्यावर होणारे वाईट परिणाम. तर आजकाल आपण बघितलंय की धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. प्रौढांसोबत लहानग्यांवर सुद्धा या सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजेच बैठ्या जीवनशैलीचा वाईट परिणाम आपण बघतोय. तर आज आपल्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी आहे बुलढाण्यातील नामांकित जनरल सर्जन डॉक्टर विजय निकाळे. तर डॉक्टर विजय निकाळे हे अनेक समाज माध्यमातून बेघर, अनाथ, बेसहारा लोकांची सेवा तर करतातच, पण तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना 3,500च्या वरती सर्जरी करण्याचा सुद्धा अनुभव आहे. सरांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जसे की कला, साहित्य आणि क्रीडा यामध्ये सुद्धा रुची आहे. तर स्वागत आहे सर तुमचं आजच्या या चर्चासत्रामध्ये. धन्यवाद मयुरी. खरं तर पहिले मी तुझं स्वागत करू इच्छिते, कारण हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे. आजकाल आपल्या घरामध्ये मोठे माणसं, लहान माणसं आणि इव्हन प्रौढ ते सर्व सेडेंटरी लाईफ मध्ये आहेत. आणि एका कॅल्क्युलेशन नुसार 60% आजार हे फक्त ह्या लाईफस्टाईलमुळे आहेत. 40% आजारासाठी वेगवेगळे कारण आहेत, पण 60% आजार ह्या सेडेंटरी लाईफस्टाईल मधून येतात. म्हणजे हा खूपच मोठा आकडा आहे. खूप मोठा आकडा आहे आणि ऍक्च्युअली आमच्यासाठी हा आकडा चांगला नाहीये, कारण जर लोकांनी त्यांची लाईफस्टाईल मॉडिफाय केली तर आमचं काम बरंच कमी होईल. पण तरी हा मी एक समाजाशी आपलं देणं आहे आणि त्या निमित्तानं आपल्याला काहीतरी खरंच चांगलं करायचं आहे. त्यानुसार तू जे विनंती केली या पॉडकास्टसाठी, त्यामुळे मला आंतरिक इच्छा झाली की आपण याच्यावर बोलायला पाहिजे. आणि आभार तुमच्या दोघांचे ह्या विषय निवडल्याबद्दल. थँक्यू सर. सर मला तर असं वाटतं की हे जी बैठी जीवनशैली हा आपल्या आरोग्याचा शत्रू तर आहेच, पण नेमका आपण सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बैठी जीवनशैली ज्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, तर त्याला आपण कसं डिफाईन करू शकतो? सेडेंटरी लाईफस्टाईल एक बैठी जीवनशैली ज्याला आपण म्हणू शकतो. आणि मोघमपणे त्याची व्याख्या करायची झाली तर तुम्ही 24 तासातले किती तास बसून, लोळून, झोपून, टीव्ही पाहून, मोबाईलवर स्क्रीन पाहून काढता, याला आपण मोघमपणे सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणू शकतो. आणि सायंटिफिक रित्या जर त्याची व्याख्या करायची झाली तर एक मेटाबॉलिक इक्विव्हॅलंट टास्क म्हणून, मेट म्हणून एक या सायन्समध्ये आमच्या मेटाबॉलिकच्या याच्यामध्ये एक व्याख्या असते की आपण जो बसतोय, बसल्या ठिकाणी आपल्याला एनर्जी लागते. आपण बसलेलो आहे, आपला मेंदू काम करतोय, मी बोलतोय, तुझ्याशी बोलतोय, माझे डोळे काम करतायत, माझं हार्ट काम करतायत. याला रेस्टिंग मेटाबॉलिक रेट म्हणतो आपण. की बसल्या ठिकाणी आपल्या शरीराला लागणारी एनर्जी ज्याच्यातून मिळते त्याला रेस्टिंग मेटाबॉलिक रेट म्हणतो आपण. आणि जे आपल्याला आपण काम करत असतो, बाहेर जातो, चालतो, फिरतो, खेळतो, श्रम करतो, याला वर्किंग मेटाबॉलिक रेट म्हणतो. आणि हा वर्किंग मेटाबॉलिक रेट आणि रेस्टिंग मेटाबॉलिक रेट याचा जो रेशो आहे त्याला मेट म्हणून म्हटलं जातं की मेटाबॉलिक इक्विव्हॅलंट टास्क. आता आपण जेव्हा मी बसलेलो आहे तर माझा मेट 1 ते 1.5 पर्यंत आहे, म्हणजे 1 किलो कॅलरी पर केजी पर आवर मी वेस्ट करतोय बसल्या ठिकाणी. तर आपण जर व्याख्या करायची झाली सेडेंटरी लाईफस्टाईलची तर मेट ज्याचा 1 ते 1.5 आहे असे जे कार्य आपण करतो त्याला आपण सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो, म्हणजे ज्याची एनर्जी कमी लागते. आयडियली याच्यापेक्षा थोडी एनर्जी जर जास्त कन्झ्युम केली, आपला वर्किंग मेटाबॉलिक रेट जास्त असेल, रेस्टिंग मेटाबॉलिक रेट 1 असतो, तर याचा रेशो जर 1.5च्या वर गेला, 1.5 to 2.9 पर्यंत, तर आपण लो इफिशियन्सी एक्सरसाइज, लिपा ज्याला म्हणतो आपण, फिजिकल ऍक्टिव्हिटी, लो इंटेन्सिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी, त्याच्या वर गेला तर मॉडरेट इंटेन्सिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी, आणि त्याच्या वर गेला तर विगरस
इंटेन्सिटी फिजिकल Physical. ऍक्टिव्हिटी. तर आपल्याला रुटीनली ऍटलिस्ट तुम्ही लिपामध्ये राहिले पाहिजे. ओके. लो इंटेन्सिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी तरी कमीत कमी झाली पाहिजे. आणि आयडियली जर तुम्हाला मसल गेन करायचं आहे, तुम्हाला तुमचं आरोग्य नीट ठेवायचं आहे, तर तुम्हाला मॉडरेट इंटेन्सिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. आता तुम्ही 24 तास करू शकता का? नाही करू शकत. नाही करू तर तुम्हाला मध्ये 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 गॅप घ्यायला लागतील. मग त्याच्यासाठी जिम आहे, जॉगर्स पार्क आहे, मुलांसोबत खेळणं आहे. हे जर तुम्ही केलं तरी तुम्ही थोडंसं वॉक त्याला ऍड केला, जॉगिंग ऍड केली, तर तुम्ही मॉडरेट इंटेन्सिटी फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये जाऊ शकता आणि तुमच्या सिडेंटरी लाईफस्टाईलच्या जे धोके आहेत ते टाळू शकता. तर सर मेट्रो सिटीमध्ये किंवा आपल्या लहान सिटीमध्ये पण बऱ्याच वेळा लोक असे प्रश्न पण विचारतात की आमचं कामच बसू नये, आम्ही तर लॅपटॉप घेऊन किंवा कॉम्प्युटरवर आमचं काम असतं. तर मग याला मॅनेज कसं करायचं? म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणतो की त्यांचं कामच जर बसण्याचंच आहे, बसूनच त्यांचं काम होतंय, तर मग ते मॅनेज कसं करायचं नेमकं? बरोबर आहे, बरोबर आहे. आताच्या काळामध्ये डेस्क जॉब खूप जास्त झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला बसून कार्य करायला लागतं. इव्हन आता करोनानं आपल्याला वर्क फ्रॉम होम म्हणजे घराच्या बाहेर न पडताही काम करायला शिकवलेलं आहे. त्यामुळं आता तुमचे जे उदरनिर्वाहासाठी जे तुमचं काम आहे, तुमचा जॉब आहे, तुमचा टास्क आहे, तो तुम्हाला करणं भाग आहे. ठीक आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी पळत पळत क्लायंट अटेंड करतो, नाही म्हणू शकत. यू हॅव टू वर्क. ठीक आहे. तर मग त्यातल्या त्यात काय करता येतं? आता जर मी माझा रुटीन बघितला की आपण सकाळी उठलो, झोपलेलो होतो, रात्री 8 तास झोपलेलो आहे. सकाळी ब्रश केला, चहा घेतला, नाश्ता केला, गाडीत बसलो, गाडी हॉस्पिटलला गेली, गाडीतून उतरलो, माझ्या चेअरवर बसलो, दिवसभर क्लायंट अटेंड केले, सगळं माझे जे टास्क आहे ते पूर्ण केले. पुन्हा संध्याकाळी चहा घेतला, थोडंसं काही स्नॅक्स खाल्लं, पुन्हा गाडी माझ्या दाराशी आली, पुन्हा गाडीत बसलो आणि पुन्हा घरी आलो. मी पूर्ण 24 तासामध्ये एक तर बसलेला आहे, एक तर झोपलेलो आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला याच्यात मॉडिफाय करायचं तर काय करावं लागेल? ऍटलिस्ट तुम्हाला दिवसातून 20 मिनिटं 1 तास स्वतःसाठी द्यावं लागेल. सकाळी उठल्यावर तुम्ही आयदर यू हिट जिमला जा, मसल एक्सरसाइज करा, सिंपल घरामध्ये कार्डिओ मशीन आणा, त्याच्यावर चाला, 20 मिनिटं चाला. मित्र असतील चांगले तर मित्रांसोबत गप्पा मारत मारत तुम्ही गार्डन मध्ये, जॉगर्स पार्क मध्ये जाऊन फिरू शकता. तर दिवसातलं जी सुरुवात आहे, सुरुवातच तुम्ही एम्प्टी स्टमक जर तुम्ही काही वर्क केलं तर आपोआपच तुमचं ब्लड शुगर लेवल, बाकीच्या गोष्टी, इंडॉर्फिन्स, बरेच हार्मोन्स त्याच्या मागे कार्य करत असतात. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या चेकआउट करू शकतात. आता बसल्या ठिकाणी, आता मी डेस्कवर आहे, आता बसलेलो आहे, तर असं नाही होत की मी 8 तास बसलेलोच राहील, मी मध्ये उठतो, हे करतो. तर आपल्या इंटेन्शनली आपल्या स्वतःला सांगत राहायचं की मला 45 मिनिटानंतर, 1 मिनिटानंतर उठून एक फेरफटका तरी मारून यायचा आहे. फेरफटका मारणे म्हणजे कामाला टवाळकी करणे आणि काम अवॉइड करणे, हे गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये आपल्याला फिरायला गेलं तर मग माणूस आलाच नाही वापस. तसं न करता स्वतःसाठी थोडंसं ऑफिसला एक चक्कर मारून पुन्हा येऊन बसा. तुम्ही बसल्या ठिकाणी पाय अशा जरी हलवले तरी तुमच्या गॅस्ट्रोक्नॉमिस मसल जे असतात त्या वर्क करतात. तुम्ही बसल्या ठिकाणी अंग स्ट्रेच जरी केलं तरी दॅट इज अ वर्क. ठीक आहे. तर तुम्ही असे हळूहळू तुमच्या लाईफस्टाईल मध्ये ऍड करा आणि कॉन्शियसली तुमच्या ब्रेनला सांगा की मी 24 तास बसलेलो आहे आणि मला कमीत कमी 3-4 तास काही ना काही ऍक्टिव्हिटी करायची आहे. तर याच्यासाठी आता स्मार्ट वॉचेस आलेले आहे, तुम्ही किती पावलं चालले हे तुम्हाला समजतं. तुम्ही काय करता, तुमची फॅमिली मेंबर आहे त्यांना इन्व्हॉल्व्ह करा, ते सांगतील तुम्हाला. आणि सिंपल म्हणजे ना, पाणी देणारा जास्त जगणार आहे पाणी मागवणाऱ्यापेक्षा. कारण तुम्ही घरात आला, बसता सोफ्यावर, पाणी आणणार, मग कोणतरी तुम्हाला पाणी आणून देतं. तर तुम्ही इथून पुढे लक्षात ठेवा, जो तुम्हाला पाणी आणून देणार आहे तुमच्यापेक्षा 5 वर्ष जास्त जगणार आहे. तुम्हाला जगायचं असेल तर तुम्ही उठा, किचन मध्ये जा, स्वतःचं पाणी स्वतःला घ्या. तुम्ही घेसाल, तुमची मुलं आईला सांगणार नाही, ते तुमचे मुलंही घ्यायला लागतील. एक सिंपल टास्क आहे, 10 पावलं, पण तुमचे 10 पावलं रोजचे वाढतायत, रोजचे 365 दिवस वाढतायत. तुमच्या आयुष्यात तुमचे कमीत कमी हजाराने पावलं वाढतायत. तर तुमचे तेवढेच हार्टबीट पण वाढतील, तुमचे तेवढे श्वास पण वाढतील आणि तुमचं तेवढं आयुष्य पण वाढेल. त्यामुळे सिंपल टास्क चालू करा. नक्कीच सेडेंटरी लाईफस्टाईलवर काही ना काही तुम्ही मार्ग नक्की काढू शकाल. ओके सर, तुम्ही अत्यंत छान माहिती दिली आहे. नेमकी आपण कसं आपलं जीवनामध्ये कसं आपण चांगल्या सवयी लावून सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे जे आपल्याला गोष्टी होत, म्हणजे आजार वगैरे आपल्याला जे होतील त्यांपासून आपण कसं वाचू शकतो, याबद्दल तुम्ही चांगली माहिती दिलीच आहे. पण तुम्ही आता डॉक्टरी पेशामध्ये, तुम्हाला माहितीच असेल की लोकांना आजकाल हृदयासंबंधित किंवा मधुमेह, लठ्ठपणा, या सगळ्या गोष्टी इव्हन लहान मुलांमध्ये सुद्धा अत्यंत गांभीर्याचं किंवा काळजीचं कारण हे बनलंय. तर तुम्ही पण थोडंसं यावर मार्गदर्शन करावं की हृदयविकार
किंवा मधुमेह? आता सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे जे आहे की बैठं काम आहे. मसल हा असा अवयव आहे शरीरातला, ओनली स्टिम्युलस इज ऍक्टिव्हिटी. म्हणजे त्याला तुम्हाला काहीतरी ऍक्टिव्हेट करायचं तर मला काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करावं लागणार आहे. ठीक आहे, दुसरं नाहीये. आणि लायपोप्रोटीन लायपेज नावाचा एक घटक असतो जो की मसल ऍक्टिव्ह झाल्यावर ऍक्टिव्ह होतो. त्याचं काम असतं कोलेस्ट्रॉलचे लेवल आपली मर्यादित ठेवणं. ठीक आहे. आता तुमच्या मसल ऍक्टिव्हेट नाही झाल्या तर तो लायपोप्रोटीन लायपेज हळूहळू कमी होत चालणार. तो कमी झाला तर तुमचं कोलेस्ट्रॉलचं जे मेटाबॉलिझम आहे ते हलणार शरीरातलं, मग कोलेस्ट्रॉल वाढणार. आता कोलेस्ट्रॉल वाढलं तर कुठे कुठे जाणार? ते तुमच्या लिव्हरमध्ये, पॅन्क्रियाजमध्ये, तुमच्या पोटाच्या घेरामध्ये, चरबीमध्ये इथे बसणार, वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये डिस्ट्रीब्यूट, आणि ते त्यातल्या त्यात तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये पण बसणार. आता रक्तवाहिन्यामध्ये बसल्यानंतर बरोबरच हायपरटेन्शन, पेरिफेरल रेझिस्टन्स वाढतो, हायपरटेन्शन वाढतं, डायबिटीज वाढतो. फिजिकल इनॅक्टिव्हिटीमध्ये जवळपास 35 प्रकारचे आजार, क्रोनिक डिसिजेस वाढतात, आणि त्याच्यामध्ये कॅन्सर पण आहे. डायबिटीज, हायपरटेन्शन, डिमेन्शिया, पीसीओएस, मॅनिया, डिप्रेशन, ब्रेस्टचा कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर, इंडोमेट्रिक कॅन्सर, फिमेल्समध्ये होणारे मेजॉरिटी कॅन्सर्स फिजिकल इनॅक्टिव्हिटी कुठे ना कुठे आहे. कारण फिजिकल इनॅक्टिव्हिटी इज रिलेटेड टू द हार्मोनल इम्बॅलन्स. हार्मोनल इम्बॅलन्स इज रिलेटेड टू ऑल जेनायटल्स कॅन्सर. त्यामुळं हा जो सिंपल गोष्ट वाटते आपल्याला की हालचाल करणं, ऍक्टिव्हिटी करणं, आणि जे स्वतःला खूप समजतात की आम्ही बिझी आहेत आणि आम्ही असं फालतूपणा करू शकत नाही, मला एवढा वेळ नाही, त्यांना मला सांगावंसं वाटतं की ह्या 35 पैकी एक आजार तुमचा जीव घेणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही हजारो लाखो द्यायला तयार होसाल आमच्यासारख्या लोकांना. आणि पण तरी आमच्या हातात सगळं काही नाहीये, कारण तुमच्या हातात तुम्ही काही ठेवलं नव्हतं. स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे, थोडी ऍक्टिव्हिटी असल्याच पाहिजेत. आणि हे बैठी जीवनशैली तर हा एक गंभीर समस्या आहे, पण यासोबतच बऱ्याच लोकांना व्यसन सुद्धा खूप जडलेले असतात की एखादी सिगारेटच मारू दे. म्हणजे IT कंपन्यांमध्ये, मेट्रो सिटीमध्ये तर आजकाल मुलं त्या व्यसनांचा सुद्धा कसा परिणाम, कंबाईन परिणाम कसा होऊ शकतो शरीरावर? नाही, आता कसं झालं की माय लाईफ माय रूल्स, सगळेजण म्हणतात की माझं जीवन आहे, माझे नियम आहे. हरकत नाही, आपले आपले नियम असायला पाहिजे. आणि कसं आहे, गुड अट्रॅक्ट्स गुड, बॅड अट्रॅक्ट्स बॅड. तुम्ही शाळेमध्ये मूर्ख मुलांसोबत, मूर्ख मुलं नाही म्हणतायत, वाईट प्रवृत्तीच्या मुलांसोबत राहिलं तर तुम्ही वाईट प्रवृत्ती होण्याचे चान्सेस प्रूव्हन आहे की येत्या काळात तुम्ही काहीतरी वाईट गोष्ट करणार आहे. तुम्ही चांगल्या मुलांसोबत राहिलं तर येणाऱ्या काळात तुम्ही काहीतरी चांगले करणार, हे आहे. तर आता एक्सरसाइज, व्यायाम याचंही तसंच आहे. आता समजा मी ट्रेडमिलवर 20-25 मिनिटं, 45 मिनिटं पळालो आणि घाम गाळला. आता घाम गाळल्याच्या नंतर ती मेहनत केलेली आहे मी स्वतःसाठी, आणि खाली जाऊन एवढी मेहनत केल्यानंतर माझं मनच मला सांगतं की अरे नको आता सिगरेट, मी तर एवढी मेहनत केलेली, आता सिगरेट नको आणि चहा नको. टेंडन्सी बघा, तुम्ही जिमला गेले तर आपोआप घरी वातावरण बदलायला लागतं, डाएट बदलायला लागतो. मग तुमचा डाएट बदलतो की तुमच्या घरच्यांचा डाएट बदलतो. म्हणजे एक करता माणूस जर चांगल्या मार्गाला लागला, तुमचं पूर्ण घर आरोग्याच्या मार्गाला लागतं. पण थिंग इज दॅट की आपण त्या चांगल्या गोष्टीला मेहनत लागते. बरोबर. म्हणजे एक डोपामाइनचा कन्सेप्ट आहे की एखादं इन्स्टंट आनंद देणारी गोष्ट डोपामिन रिलीज करते. एक सिगारेट मारली, डोपामिन रिलीज झालं. एक सिगारेट मारली, डोपामिन रिलीज झालं. हा डोपामिन वाढत जातो, आणि कालांतरानं ते आपल्यासाठी घातक असतं. लॉंग टर्म जे आहे, लॉंग टर्म मध्ये सिरोटोनिन, कामनेस, शांतता, आनंद, हॅपीनेस, ज्याच्यासाठी जो हार्मोन, हे सगळं हार्मोनल आहे. केमिकल लोचा ज्याला म्हणतो ना, हा केमिकल लोचा आहे सगळा. हा, तर आता आपण ठरवावं लागेल आपल्या स्वतःसाठी की आपल्या स्वतःसाठी लॉंग टर्म साठी काय चांगलं आहे. आणि जर तुम्ही चांगल्या सवयीच्या मार्गाने जात असाल तर आपोआप तुम्हाला जास्त करावं नाही लागत. सिगारेट सोडा, हे करतो ते करतो, मागे दारू सोडण्यासाठी बुवा, बाजी, महाराज यायचे. सिंपल गोष्ट आहे, तुम्ही रोज उठा आणि चालायला लागा. हळूहळू तुम्हाला जाणवायला लागतं की नाही, हे मला चांगला आनंद देते. आज मला त्रास होता, आज माझे पाय दुखतात, पण 10 दिवसांना मला चांगला आनंद देते. हळूहळू तुमच्या वाईट सवयी, वन टास्क ॲट अ टाइम घ्या, एक गोष्ट एका वेळी. म्हणजे ते आपला म्हण आहे ना की जॅकअप नन म्हणजे मास्टर ऑफ ऑल अँड जॅकअप नन. तर म्हणजे सगळंच करायला तुम्हाला नाही जमणार आहे. एक हळूहळू चालू करा आणि नक्कीच आरोग्याचा प्रवास तुमचा चांगला चालू होईल असं मला वाटतं. म्हणजे चांगल्या सवयी आत्मसात करायला वेळ लागतो, पण जर आपण चांगल्या सवयी आत्मसात केल्या तर त्याचा नक्कीच आपल्या जीवनावर चांगला परिणामच होणार. तर सर, आपण आजकाल बघतोय की शाळेमध्ये मुलांचं दप्तर त्यांच्या वजनापेक्षा जड झाले.
तर शाळेमध्ये जायचं एवढे मोठे बुक्स घेऊन, आणि आउटडोअर गेम्स तर आता म्हणजे राहिलेलेच नाही. आई वडील काय करतात, मुलगा रडला किंवा तो जेवण करत नाही, सरळ त्याच्या हातामध्ये मोबाईल देऊन टाकतात. तर ते मोबाईल देणं सुद्धा किती घातक असू शकतं, किंवा ही सिडेंटरी लाईफस्टाईल जे आपण आपल्या मुलांना देतोय तर ही किती घातक असू शकते. तुम्हाला पण मुलं आहेत, तुम्ही तुमच्या अनुभवातून थोडंसं प्रेक्षकांना मार्गदर्शन करावं. हा, मोबाईल मुलांना देणं हे गृहिणीसाठी एक म्हणजे ज्या जुन्या काळात गृहिणी होत्या त्यांच्यासाठी ते वरदान नव्हतं तेव्हा, पण हे आता हे वरदान आहे की ती जर काम करते, ती स्वयंपाक करते, ती काही करते, तर म्हणजे डिस्रप्शन जे आहे मुलाचं, पदर चोड, हे चोड, टँट्रम कर, ते कर, आणि त्याला एक इफेक्टिव्ह वे म्हणजे मोबाईल देणं. मोबाईल दिला की तो शांत बसतो, ह्या गृहिणीला तिचं काम करता येतं. समहाऊ शी फील्स की तो एका ठिकाणी बसेल. म्हणजे आता हे सगळं कोणत्याच पॅरेंट्सला असं वाटत नसतं की माझा मुलगा ते मोबाईल घेऊन मग तो वाईट व्हावा, त्याचं नुकसान व्हावं. त्यांचं एक लॉजिकल असतं की हा एका ठिकाणी बसतो, इकडे फिरणार नाही, आपल्या नजरेआड जाणार नाही, कुठं लागेल, धडपडेल, पडेल. हा सिम्पल लॉजिक आहे. पण हा लॉजिक किती मारक ठरतोय हे त्या बिचाऱ्या गृहिणीला तिला काही माहित नाही. तिला फक्त तिचा मुलगा सेफ राहायला पाहिजे, तिचं काम झालं पाहिजे, एवढंच तिला वाटतं. तर मग अशा पद्धतीमध्ये आपण काय काय करू शकतो, तर बेस्ट इज कंबाईन फॅमिली. म्हणजे आज पूर्वी 4-4 लेकरं राहायचे, ना धडपडायचे, ना पडायचे, ना काही, आणि पडले तरी फरक पडायचा नाही, कारण त्याला कोणीतरी सांभाळणार होतं, आजी आजोबा. आता आमच्या पिढीमध्ये तरी ठीक आहे, आता तुमची जी नेक्स्ट पिढी येईल ते तर संबंधच नाही आहे. आजी आजोबा त्यांना डोळ्याने पाहून नाही, आणि आजी आजोबांनाही त्यांचा त्रास नकोय. म्हणजे हे जे आपलं कल्चर जे आहे ते कल्चर बेस्ट होतं. आपल्याला आपल्या रूट्स कडे जावं लागेल. कोणीतरी त्या पोरांना सांभाळणारं असलं की, आणि त्यांच्यासोबत खेळणारं असलं की ऑब्व्हियसली त्यांना मोबाईल लागणार नाही. आता ह्या मोबाईलचे दुष्परिणाम मुलांवर इतके आहेत की रिसेंटली भारतामध्ये ऑटिझम, अचानक एपिडेमिक आलाय ऑटिझमचा. म्हणजे हर दुसऱ्या घरात तुम्हाला ऑटिस्टिक चाइल्ड भेटेल. तो कोणाशी बोलत नाही, कोणाशी मिक्स होत नाही, त्याला लोक आवडत नाही, त्याला एक आभासी दुनिया पाहिजे, व्हर्च्युअल लाईफ. तो त्या मोबाईलची जी दुनिया आहे, त्याची अॅनिमे, ते गेम्स, तीच त्याची खरी वास्तववादी दुनिया ती आहे. आणि हे जग जे आहे ते आभासी झालेलं आहे. म्हणजे इतका कॉन्ट्रास्ट झालेला आहे की जी आभासी दुनिया आहे ती त्या मुलाला खरी वाटते. तो बेडमधून उडायचा प्रयत्न करतो स्पायडरमॅन सारखा, तो बुक्कीत भिंत तोडायचा प्रयत्न करतो, तो लोकांशी कम्युनिकेट करत नाही कारण त्याला ते लोक वेगळे वाटायला लागतात. आणि लॉंग टर्म मध्ये ह्यांच्या ब्रेनचा डेव्हलपमेंट एवढा लो होऊन जातो की यांना सर्व्हायव्हल पण ह्या समाजामध्ये शक्य होत नाही. ना आपण खूप केसेस अशा पाहतोय की मोबाईलचे जो स्क्रीन टाइम आहे की 10 तास जर मोबाईलचा स्क्रीन टाइम असेल तर त्यातला त्या गृहिणी 4-1 तास वापरत असेल तर 6 तास त्यांची मुलं वापरतात. पर्याय म्हणून आलं होतं की सांभाळण्यासाठी एकतर तुम्हाला आजी आजोबा ठेवायला लागतील, किंवा मग तुम्हाला अटेन्शन द्यावं लागेल मुलांकडे. आणि हे माणसांनाही समजून घ्यावं लागेल की बाबा हे गृहिणीचंच काम नाहीये, त्यांचंही काम आहे. घरी आल्यावर गृहिणीला जर त्यांनी मदत केली थोडीफार तर ती मुलांकडे लक्ष देऊ शकेल. हा सिरियस इश्यू आहे, याच्यावर खूप डिस्कस करण्यासारखं आहे. कारण आता कसं करणार, मॅनेज करावं तर लागणार. आता माझीही मुलं ऐकत नाही, मोबाईल मोबाईल मोबाईल. मग आम्ही त्यांना थोडंसं पर्याय देण्याचा प्रयत्न करतो, पण पर्यायही पुरेसे नसतात. किती वेळ खेळणार कोण आहे त्यांच्यासोबत, किती वेळ खेळणार आहे. तर त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतवणं ते थोडंसं आहे. स्पोर्ट्समध्ये टाकणं, स्पोर्ट्समध्ये टाकणं, नेचर, बाहेर ग्राउंड संपलेत आणि सिक्युरिटी फार नाही आहेत. आपल्याला आपला आता पोरगा बाहेर मैदानात खेळताना एवढी धाकधूक होते पालकांना, काय करेल आणि काय नाही. थोडंसं ह्याबद्दल विस्तृतपणे आपल्याला अभ्यास करावा लागेल की आता पर्याय काय करायचा. नक्कीच आपण दुसऱ्या चर्चासत्र ठेवू आणि त्याच्यामध्ये आपण सेपरेटली या विषयावर आपण चर्चा करूया. आणि सर, हे सिडेंटरी लाईफस्टाईलचा मानसिक आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो? सिडेंटरी लाईफस्टाईल, माणूस कुठलीही ऍक्टिव्हिटी करतो तर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन सिक्रेट होतात. ते त्याच्या ऍक्च्युअली कसं आहे ना, म्हणजे त्याच्या भल्यासाठी ते हार्मोन चांगले असतात. ऍक्च्युअली आपण जसं आलो आपल्या पूर्वजापासून, आपला मेकअप कसा होता, एक तर आपण कोणाची शिकार होऊ नये, वाघ मागे लागला तर आपल्याला पळता आलं पाहिजे, सर्व्हायव्हल. आणि आपल्याला पोट भागवायचंय तर आपल्याला कुठल्या शिकारी मागे जावं लागेल, त्याला पकडायला लागेल, ती ऍक्टिव्हिटी आली. आपला डीएनएचा मेकअप तो आहे की सर्व्हायव्हल पाहिजे आणि सर्व्हायव्हल साठी ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. कॉन्ट्रारी वाईस वर्सा इज ट्रू. ऍक्टिव्हिटी आहे म्हणून सर्व्हायव्हल आहे. आपला डीएनएचा मेकअप तसा आहे. ठीक आहे. आता काय होतंय की आपली ऍक्टिव्हिटी काहीच नाहीये,
ऍक्टिव्हिटी नाहीये. आपण म्हणजे स्लिपिंग पोटॅटो सिंड्रोम, स्लिपिंग काउच सिंड्रोम अशी नावं येत हो, आहेत हो. की तुम्ही दिवसभर बसता उठता खाता आणि झोपता, बसता उठता खाता झोपता, दुसरंच काही नाही. तुम्ही जन्मता एखाद्या काकडीसारखे आणि मग होता पोटॅटो सारखे. ठीक आहे. आणि जे आपल्या डीएनएला माहिती आहे की ऍक्टिव्हिटी इज प्लस सर्व्हायव्हल. हो. ऍक्टिव्हिटी केली तर सर्व्हाइव्ह होणार. तर तसंच आपलं होतं. आता इनऍक्टिव्हिटी आहे तर मसल लॉस होत राहतो. मसल याच्यासाठी पाहिजे होते की कोणी नाग निघाला तर मी पळता आला पाहिजे, वाघ लागला तर पळता आला पाहिजे. आता ब्रेनला हे माहिती की ऍक्टिव्हिटी काहीच नाही म्हणजे याचं सर्व्हायव्हल नाही पाहिजे याला. आता आपला मेंदू आपल्याला सांगतो की याला सर्व्हायव्हलची जास्त गरज नाहीये. हो. ठीक आहे. आणि तसेच चेंजेस व्हायला लागतात. फॅट डिपॉझिट व्हायला लागतं, आर्टरीमध्ये फॅट डिपॉझिट व्हायला लागतं, लिव्हरमध्ये फॅट डिपॉझिट व्हायला लागतं. मनामध्ये अशा स्टडीज आहेत की जे काहीच ऍक्टिव्हिटी करत नाहीत त्यांच्यामध्ये डिप्रेशनचा धोका जे ऍक्टिव्हिटी करतात त्यांच्यापेक्षा 10 पट आहे. ओके. म्हणजे तू जर काही स्पोर्ट्स खेळत असतील तर तू डिप्रेशन तुझ्या पूर्ण आयुष्यामध्ये होण्याचे चान्सेस फार रेअर आहे. ओके. आणि तू काहीच करत नसतील तर तुमचे 10 गुणा जास्त आहेत. आता डिप्रेशन आला, मॅनिया आला, हे ऑटिझम पण त्यातला प्रकार आहे. सुसायडल टेंडन्सीज आहेत. लोकांना प्रकाश आवडत नाही, अंधार करून लोक जगतात. बस. कारण बाहेर पडायचंच आहे नाही. आणि जे बाहेर पडायचंच नाही तर बाहेरच्या कुठल्याच गोष्टी हळूहळू Interaction होत नाही. कट ऑफ होऊन जातं. आणि तुमच्या बॉडीला हे समजतं की याला कुठे जायचं नाही, जायचं नाही. हा इथेच बसणार आहे. तर तसं मेकअप तुमच्या शरीरामध्ये व्हायला हळूहळू चालू होऊन जातं. त्यामुळं जे डीएनएने सांगितलेलं आहे, आपला डीएनए तसा आलेला आहे की आपल्या डीएनएने सांगितलंय की तुम्हाला जर सर्व्हाइव्ह व्हावं लागेल तर तुम्हाला पळावं लागेल, धावावं लागेल. आणि तुम्हाला त्या मार्गावर चाललं तरच तुमचं हे होईल. स्टडीज अशात पण आहेत की तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये मुळे तुमचा डीएनए पण रिपेअर होतो. ओके. म्हणजे एखादा तुमच्यामध्ये असेल अनुवंशिकता, काही गोष्टी आल्या असतील तर त्याच्यात तुम्ही रोज डेलीच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी करून पण तुम्ही तुमचा डीएनए रिपेअर करू शकता आणि असाध्य अशा आजारातून बरे होऊ शकता. अशा पण स्टडीज आहेत. ओके. आणि म्हणजे इट इज फार मोर इम्पॉर्टंट. फिजिकल ऍक्टिव्हिटी ही कुठल्याही मेडिसिन पेक्षा, कुठल्याही ट्रीटमेंट पेक्षा, कुठल्याही सायकोलॉजिस्ट पेक्षा महत्वाची आहे. याला फक्त तुम्हाला डिसिप्लिन लागतं. मोटिवेशन फेड्स. म्हणजे मी मोटिवेट झालो की आता मला ऍक्टिव्हिटी करायची तर आज सकाळी डोपामिन रिलीज झालं, थोड्या वेळाने ते चाललं जाणार. पण जी शिस्त जरा लावली तुम्ही, डिसिप्लिन, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग मी जाणार, तर मग ते आपोआप तुमच्या शरीरामध्ये यायला लागतं आणि तुम्ही निश्चितच एक चांगलं आरोग्यदायी जीवन जगू शकता. मसल मास स्टडी सांगते की लॉंगिटिव्हिटी जर तुम्हाला वाढवायची आहे शरीराची, म्हणजे तुमच्या आयुष्याची, तर ओनली प्रेडिक्टर इज मसल. तुमचं मसल मास जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढी तुमच्या आयुष्याची लॉंगिटिव्हिटी वाढणार. तर जर आता अमृत पिण्यासाठी देवांनी एवढे चाळे केले, सगळं केलं, श्रीकृष्ण मोहिनी रूपात झाला त्या अमृतासाठी. आणि अमृत कशासाठी? लॉंगिटिव्हिटीसाठी. आणि ह्या कलियुगातला अमृत म्हणजे काय की फिजिकल ऍक्टिव्हिटी. तुम्ही व्यायाम करा, ते अमृतच आहे. तुमचे 5 वर्षाचे 10 वर्ष 100% होणार आहे. तुम्ही आजारी पडलं तर तुमचं शरीर लवकर होणार आहे. आता मी पाहतो, मी ऑपरेट करतो लोकांना, मला पहिलेच समजलेलं असतं की याची जखम लवकर भरणार आहे, याची जखम नंतर भरणार आहे. कारण त्याचे आहेत, मसल आहे, तो स्ट्रॉंग आहे, तो ऍक्टिव्ह आहे, तो दुसऱ्या दिवशी लगेच चालायला लागतो. जो असा ढेपाळलेला आहे पोटॅटो, त्याचा पोटॅटो कापल्यानंतर मला माहित असतं की हा पोटॅटो आता याच्यासोबतच उकडला जाणार आहे, याचं काही होणार नाही. त्यामुळं इट इज फार मोस्ट इम्पॉर्टंट टू बी फिजिकली ऍक्टिव्ह. तर सर, माझे अजून बरेच प्रश्न होते जे मला तुम्हाला विचारायचे होते, पण वेळेअभावी आपण थोडक्यातच आपण ते उरकतोय. तर तुम्हाला शेवटी आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्यायचा आहे ते तुम्ही द्यावा. संदेश म्हणजे मला असं सांगावं वाटेल की आपल्या लहानपणी आपल्याला सर्व सांगायचे की वाचाल तर वाचाल, वाचलं तर तुम्ही आयुष्यात वाचाल. पण आता मोठं झाल्यावर मला असं सांगावं असं वाटतं, तुम्ही चालाल तर चालाल. तुम्हाला आयुष्यात समोर चालायचं असेल, काही बनायचं असेल, आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर तुम्हाला चालावं लागेल, उठावं लागेल, पळावं लागेल. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की तुम्ही रेंगत असाल तर घसरायला लागा, घसरत असाल तर उठून चालायचा प्रयत्न करा, उठून चालत असाल तर धावायचा प्रयत्न करा. स्वामी विवेकानंदांचं हे वाक्य तंतोतंत आजच्या काळासाठी लागू आहे. आणि मी सर्वांना हात जोडून विनंती करेल की तुम्ही काही केलं नाही तरी चालेल, तुम्ही चाला आणि तुमच्या मुलांना पण चालवा. धन्यवाद. तर सर, धन्यवाद. मला हे जे तुम्ही सर्व माहिती दिली याच्यामधली मला काहीच माहिती नव्हती असं मला म्हणावं लागेल. आणि तुम्ही जे सांगितलं की चालाल तर चालाल, तर मी सुद्धा ते आता आत्मसात करणार आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा सांगणार की तुम्ही पण चाला, म्हणजे तुम्ही चालाल. तर सरांनी अतिशय छान माहिती दिली आपल्याला, तर तुम्ही सुद्धा चाला. आणि भेटूया आपण परत पुन्हा अशाच चर्चासत्रामध्ये. तोपर्यंत मी मयुरी पाटील तुमची रजा घेते. धन्यवाद.